इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. माझी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. माझी सद्गुरु दास तुका. विठ्ठल चरणावरी ठेवून माथा साष्टांग्याता दंडवत. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचे पै माझे दंडवत. पंढरीच्या देवराया दंडवत तुमच्या पाया. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. लढिवाळ नामा विठोबाचा दास तयाच्या चरणास साष्टांग दंडवत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वादात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. धर्मरक्षावयवतारकेचे जिजाऊदरी तो शिवप्रभू शिवनेरी गडावरी. तयाच्या चरणकमळी साष्टांग दंडवत करीतस. विठाला विठाला विठ्ठल बसा खाली. आता तुम्ही सगळं घेऊ आपण नंतर घेऊ सन्मान. बसा. आधी आपल्याकडे वेळ कमी आहे. असलेल्या वेळेचा सदुपयोग करा. सेवेला आरंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार. कैलासवासी श्रीरंग तुकाराम चव्हाण या बाबांच्या 5म वर्ष श्राद्ध किंवा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नियोजित असलेली कीर्तनरूपी सेवा. या सेवेच्या उपभोग घेण्यासाठी तमाम तुम्ही पंचक्रोशीतील भाविक मंडळी, त्याचप्रमाणे त्यांच्या परिवारातील अमोल भाऊ, त्यांचे चिरंजीव भाऊ असतील, त्याचप्रमाणे साहेबराव असतील, नारायणराव असतील, रामराव असतील, हे सगळे मंडळी
त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव मला वाटते गुजरातमध्ये काहीतरी सर्व्हिसला आहेत नाही का. जयराम श्रेयंग चव्हाण, त्याचप्रमाणे सुरेश भाऊ श्रेयंग चव्हाण, राजू भाऊ श्रेयंग चव्हाण आणि आशामती दत्ता पवार असा त्यांचा असणारा हा परिवार. आणि या परिवाराच्या माध्यमातून गेली 4 वर्ष पूर्ण करून 5व्या वर्षामध्ये वडिलांचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न करत आहेत. आणि आजच्या या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत रत्न गायनासाठी माझ्यासोबत उपस्थित आहेत. तसेच पहिल्या 10 मिनिटातच ज्यांचं दोन्हीकडून मृदंगावर हात जशी वीज कडाडावी तसे हात कडाडत होते आणि क्षणभर असं वाटून गेलं की रायगडावर प्रत्यक्ष छत्रपतींची नौबत झडते की काय असं वाटून गेलं. आणि म्हणून अशा कलावंतांसाठी जोरदार टाळ्यांचा त्या ठिकाणी पाऊस पडला पाहिजे. आणि तुम्ही सारखी अशी मंडळी जेव्हा साथीला असतात ना, तुम्हाला ज्ञात असेल नसेल मला माहीत नाही, माझं 12 तास 20 मिनिटाचं गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड आहे कीर्तनाचं. पण तुमच्यासारखी मंडळी जर साथीला असतील तर 14 तासाचं रेकॉर्डसुद्धा आपण करू शकतो. कारण साथीवर एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळवला. आणि अशी दिग्गज मंडळी आजच्या कीर्तन साथीला आहे. मी माझं परम भाग्य समजतो. विठाला सरंग बाबा ज्या समाजातून खऱ्या अर्थाने जनसेवा करत होते, स्वभाव गोड मन मिळावू स्वभाव, त्या समाजातला आरंभाला एक स्वराज्यातलं योगदान तुम्हाला मी सांगून जाईल की जे आजपर्यंत मी कुठल्याही कीर्तनात सांगितलं नाही, तसा योगही आला नाही. परंतु आज तो योग आला आहे. आणि तुम्हा सर्व भाविकांचं खऱ्या अर्थाने ते भाग्य आहे की जे इतिहास वाचूनसुद्धा कदाचित तुम्हाला ते माहीत झालं नसेल. छत्रपतींच्या जीवनामध्ये एक अशी अलौकिक घटना घडली की त्या घटनेची नोंद जगाने घेतलेली आहे. जगातली जी 7 प्रमुख युद्ध मानली जातात त्या 7 प्रमुख युद्धामध्ये महाराजांचा या युद्धाचा पहिला क्रमांक लागतो. त्या युद्धाचं नाव आहे प्रतापगडचा रणसंग्राम. अशक्य ते शक्य करून दाखवलं महाराजांनी. पण त्याच्या पाठीमागं अनेक समाजाचं अनेक लोकांचं योगदान फार मोठं होतं. महाराजांनी प्रतापगडाची पायाभरणी केली इसवी सन 1657 साली. त्याच वेळेला असं नियोजन केलं होतं महाराजांनी, हा गड ज्या वेळेला बांधून पूर्ण होईल इथे मला काहीतरी प्रताप करायचा आहे. आणि म्हणून या गडाला नाव सुद्धा काय द्यायचं, प्रतापगडच द्यायचं. पण अर्थात महाराजांना हा गड बांधून हवा होता फक्त 2 वर्षात. विचार करा, एखादं टेंडर जरी निघालं ना, आता आम्ही नगरपर्यंत आलो कल्याण मार्गे तिकडून, आत्ता जर निघालं तर मग अजून 2 तास लेट झालो असतो. ते कॉन्क्रिटीकरण चालू आहे, इकडचं बी चालू नाही आणि इकडचं बी नीट चालू नाही अशी परिस्थिती आहे. आणि किती वर्ष चाललंय ते मला माहीतच नाही आहे. पण महाराजांनी सांगितलं, सक्त आदेश दिले, मला 2 वर्षात गड बांधून हवा आहे. अर्थात विचार करा, त्यावेळेला पोकलान नव्हते, JCB नव्हते, क्रेन नव्हते, ट्रॅक्टर सुद्धा नव्हते. पण ही बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारी माणसं इतकी निष्ठावंत होती. स्वराज्याचं काम म्हणजे धर्माचं काम, स्वराज्याचं काम म्हणजे राष्ट्राचं काम, स्वराज्याचं काम म्हणजे देवाचं काम. 2 घटना अशा घडलेल्या आहेत, त्या इतिहासामध्ये नोंदलेल्या आहेत. अर्थात तुम्ही पहा, बुरुजाचं ज्या वेळेला काम चालू असतं बाहेरून उभं राहता येत नाही. आणि आजही कोणी पार अगदी आजच्या कालखंडात इंजिनिअरिंग कॉलेजचा इंजिनियर गेला, सिव्हिल इंजिनियर त्याला म्हणतो आपण, आणि तो जरी तिथं गुन्हावळंबा घेऊन गेला तरी परफेक्ट लागेल. आणि त्याच्या आरशीची कामाला आपल्या एखाद्या साध्या गवंड्यानी वळंबा लावला तर लागायचा नाही. ही कला होती. मग ही बांधकाम व्यवसायातली माणसं महाराजांनी आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. हे राष्ट्राचं काम आहे, हे धर्माचं काम आहे, हे स्वराज्याचं काम आहे, राजांचं काम आहे. हे काम आपल्याला वेळेत पूर्ण करायचं आहे. 2 घटना अशा घडल्या, अंतिम टप्प्यावर काम गेलं होतं. गडाचे बुरुज म्हणजे काय 2-5 फूट उंचीचे नसतात, शेकडो किलोमीटर त्या ठिकाणी फुटाच्या उंचीचे असतात. कधी कधी वरून बुरुजावून खाली डोकवलं तर भीती वाटते. बुरुजावून ज्या वेळेला रायगडचा एक प्रसंग तुम्हाला माहित असेल, हिरकणीचा, महाराजांचे बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणाले
वरून खाली फक्त पाण्याची धारच जाऊ शकते आणि खालून वर येण्याचं धारिष्ट फक्त वायुदेवच त्या ठिकाणी करू शकतो. असे रायगडाचे अभेद्य बुरुज आहेत. पण ते अभेद्य बुरून भेदून जाणारी सुद्धा एक माऊली होती. त्या माऊलीचं नाव आहे हिरकणी. कुणासाठी गेली? लेकरासाठी गेली. त्यावेळेला महाराज म्हणाले ती महाराष्ट्रातली माऊली आहे, लेकरासाठी रायगड काय स्वर्ग सुद्धा उतरून खाली येऊ शकते. हे महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे. अर्थात ज्या वेळेला खलिता गेला कोणाकडे? हिरकणीकडे. महाराजांचं सांगावं आलाय. घाबरून गेली हिरकणी. कारण गडाची इजाजत नसताना, परवानगी नसताना हिरकणी गड उतरलेली होती. माझ्या हातून गुन्हा घडलाय. घाबरून गेली. अंग थरथर कापत होतं. आणि महाराजांच्या समोर दरबारामध्ये हिरकणीला उभं करण्यात आलं. घाबरली होती बिचारी. महाराजांनी सांगितलं याच त्या का माऊली? माऊली असा शब्द महाराजांच्या मुखातून उमटल्यानंतर तिच्या अंगातली भीती नाहीशी झाली. कारण तिला असं वाटलं होतं मला काहीतरी शिक्षा फरमावणार राजे, कारण माझ्या हातून न कळत का होईना पण गुन्हा घडलाय. महाराजांनी आपल्या जवळचा सेला दिला हो आणि सांगितलं अंगाला आलेला घाम पुसा. तुम्ही आमच्या ताईसाहेब आहात. ताईसाहेब आहात म्हणजे कोण आहात? कोण आहात? लाडक्या बहिणीनं जरा बोला ना तुम्ही. तुम्हाला महिला मंडळ नाही कळत आता. लाडक्या बहिणी म्हणले का तुम्ही एवढं खुश होऊन जाता. काय शिंदे साहेबांनी जादू केली राहू तुमच्यावर. नाही तसं जर विचार केला ना असा भाऊ नाही भेटायचा परत. आधी आले परतही येतील पण असा भाऊ तुम्हाला जिंदगानीत भेटायचा नाही भाऊ. कारण त्यांच्या इतकं कोणी दिलं नाही. म्हणजे तुम्हालाच दिलं असं नाही बरं का, आम्हाला पण दिलं. दिंड्यांना दिलं की नाही 20,000 रुपये. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना दिली की नाही. आणि जो इथं वारकरी आहे, धारकरी आहे, टाळकरी आहे, गायनाचारी आहे, मृदंगाचारी आहे, तो अगोदर पहिला शेतकरी आहे की नाही. त्यांना सुद्धा 7.5 HP पर्यंत फुकट लाईट दिली. फुकट. शेतकऱ्याला सगळ्यात मोठा खर्च जर असेल तर तो लाईट बिलाचा असतो. तो सुद्धा शिंदे साहेबांनी उचलला. कोणताच घटक ठेवला नाही हो. ज्येष्ठांना तर फुकाट एसटी. जा पंढरपूरला, जा देहूला, जा आळंदीला. 75ची वाटच पाहत्यात जातो. कव्हा 75चा होते कव्हा फुकट पंढरपूरला जातोय आहे की नाही. आणि तुम्हाला तर अर्धच तिकीट. तुम्हाला वयाची आठ नाही, कशाचीच आठ नाही. कुठेही जा, माहेरी जा, सासरी जा, मावाक जा, मामीकडे जा, मावशीकडे जा, कुठेही जा. असं माझा तो विषय नाही आहे. मला महाराजांची बहीण इथपासून तिथपर्यंत जायची वेळ आली. पण लाडक्या बहिणी, आता तुम्ही शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी जरा 2 तास माझ्या बहिणी झाला तर काही मी चालेल ना भाऊ. थोडा 2 तास तुम्हाला चालेल ना महिला मंडळ लाडक्या बहिणी? चालेल चालेल. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी बांधकाम खात्याच्या प्रमुखांना बोलवलं. काय होतं महाराजांच्या बांधकाम खात्याच्या प्रमुखाचं नाव माहिती आहे कोणाला? रायगडावर जर गेला असला तर आजही ते नाव वाचायला मिळतं. शेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकरांना पाचारण केलं. तुम्ही असं म्हणाला होता वरून खाली पाण्याची धार जाईल आणि खालून वर फक्त वाऱ्याचा झोतच येईल. मग ही माऊली कशी गेली? बोलती बंद झाली. काय बोलाव? राजे माफी असावे, आमचीच चूक घडली. सांगितलं उद्या या क्षणाला अंमलबजावणी करा. उद्या या टायमाला या ठिकाणी बुरुज बांधायचं काम सुरू करा आणि त्या बुरुजाला या माऊलीचं नाव द्या. म्हणजे कुणाचं नाव द्या? हिरकणीचं. कधी जर रायगडावर गेला तर हिरकणी बुरुज पाहायला मिळतो, लक्षात ठेवा. आणि महाराजांनी सांगितलं ज्या लेकरासाठी तुम्ही गड उतरून गेला ना त्या लेकराचं नामकरण केलंय का? ती माऊली म्हणाले नाही हो राजा. धनी मोहिमेवर गेल्या. तिचा नवरा सैनिक होता, पाईक होता स्वराज्याचा. तुकोबाराय म्हणतात पाईकेचे सुख पाईकच जाणे. पाईक म्हणजे सैनिक. सैनिकाला सगळ्यात जास्त जर सुख कोणतं लौकिकाचं वाटत असेल माहिती आहे तुम्हाला? रणांगणावर वीरगती प्राप्त होणे हे त्याच्या दृष्टीतलं सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. म्हणून महाराज म्हणले पाईकेचे सुख पाईकच जाणे. रणांगणावर त्याला किती जरी जखमा झाल्या तर त्या जखमांची वेदना होत नाही त्याला. महाराज आणखी एक ठिकाणी सांगतात तुकोबाराय शूर मिरवे रणांगणी मरणाची संतोषी. त्याला संतोष म्हणजे आनंद कशात वाटतो? मरणात आनंद वाटतो. कोणाला? फक्त शूराला. आता आपल्याला एखाद्या म्हणलं जमंग का 1 तासाभराने मरायला जमंग का? कोणाला असं विचारलं तर तो म्हणेल का मला आनंद वाटतो? असं म्हणेल का कोणी?
एक म्हातारी सरपण आणायला गेली वनात. किटकिट म्हणजे पार वैताग आला या सगळ्या परपंचाचा. रोज सरपण आणसून पिठं भाकरीचा रोजचं ते झाले. हा सगळ्या दुनियेला उचलायला येतो, मला कसा उचलायला येईना. आणि ते यम नेमकं वरून चाललं होतं. तिचं बोलणं ऐकलं. यम तिथं पुढं आला. बोल म्हातारी कधी निघती? म्हणले कुठं? आता तू तर म्हटली मला उचलायला ये. मला उचलायला नाही, मला वजं उचलायला ये म्हणे. म्हणजे मरणाची भीती. लक्षात आलं का तुमच्या? मरणाची भीती. वय झालंय म्हातारीचं तरी पण जगावं असं वाटतंय. पण शुराला वीरगतीत समाधान वाटतं. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रतापगडाचं काम पूर्ण व्हायला फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले होते. मुदत संपत आलेली होती. काम अंतिम टप्प्यात गेलेलं होतं. आणि काम अंतिम टप्प्यात गेलेला अशी भर उन्हाचे टाईम होता. साधारण 12-1चा सुमार असावा. आणि या बांधकाम खात्यातल्या समाजातली 2 माणसं बुरुजावरून कोसळले. साहजिकच आहे, बुरुजावरून कोसळल्यानंतर काय झालं असेल. दोन्ही माणसं जागीच मृत्युमुखी पडली. ही जी बांधकाम करणारी माणसं होती ना, रडत बसली असतील का हो? त्यांच्या सोबतचा माणूस गेला हो. काय दुःखाची परिस्थिती आहे लक्षात ठेवा. जो आपल्या बरोबर 2 वर्ष सतत काम करतोय, आपल्या भावकीतला, आपल्या गावकीतला, आपल्या नात्यातला, आपल्या रक्तात
एका रात्रीत कुठलीही गोष्ट साध्य होत नाही आणि न घासता कोणी जर मैदानात उतरला तर त्याला चित केल्याशिवाय पण राहते नाही. लक्षात ठेवा, हा फरक आहे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज एक महत्त्वाची घटना सांगून होतो तुम्हाला. श्रीरंग बाबांना खरी श्रद्धांजली जर आज कोणती मिळाली असेल सांगू तुम्हाला. आणि महाराष्ट्राचा मान उंचावेल अशी घटना आहे. जागतिक वारसामध्ये महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा समावेश झाला आणि त्याच्यामध्ये प्रतापगड प्रथम क्रमांकावर आहे. हा बांधकामांच्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पूर्वजांचा सगळ्यात मोठा सन्मान जगाने घेतला. जगाने, लक्षात ठेवा. 12वा किल्ला तामिळमधला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे जिंजी. काही लोक म्हणले ना महाराजांचं स्वराज्य इथंच मर्यादित होतं. मग जिंजी काही महाराष्ट्रात आहे का? जगाला कळलं जिंजी महाराष्ट्राच्या बाहेर आहे म्हणून. पण छत्रपतींच्या आज अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगून जाईल. पाठीमागं महाराज जागतिक एक मोठा सर्वे झाला. संपूर्ण जगात सर्वे झाला. तो सर्वे असा होता की कोणत्या महापुरुषांची दिवसेंदिवस कीर्ती वाढतच चालली आहे, जी व्यक्ती दिवंगत आहे. खूप साऱ्या जगातल्या सगळ्या महान व्यक्तिमत्वांचा सर्वे झाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं त्याच्यामधला निकष निघला. आणि निकष निघलेल्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. वर्षानुवर्ष राजांची कीर्ती वाढतच चालली, वाढतच चालली, वाढतच चालली आहे. स्वाभिमानाने नाही पण अभिमानाने नक्की सांगावं लागेल. गत वर्षाची जी 19 फेब्रुवारीची जी शिवजयंती झाली ना, तुम्ही महाराष्ट्रात करायला यात नवल नाही हो, आम्ही पुण्यात करू नवल नाही, पण विश्वातल्या 117 देशात आमच्या राजाची जयंती साजरी झाली. हा महाराष्ट्राच्या मातीचा सगळ्यात मोठा सन्मान आहे. यापेक्षा मोठा सन्मान होऊ शकत नाही आमचा. हे आमच्या बापजाद्यांनी, आमच्या पूर्वजांनी केलेल्या पुण्याईचं फळ आहे. कारण महाराजांच्या स्वराज्यामध्ये 18 पकड जाती जमाती, 12 आलोते 12 बलोते असा समाजातला कुठलाही घटक नव्हता की जो स्वराज्यामध्ये सहभागी नव्हता. आता काही माजाटलेली मंडळी नव्हती, तो भाग वेगळा आहे. मी ते पण सांगून जातो. आता त्यांचा एवढा नको त्याचं नावाचा गवगवा करण्यात काय अर्थ आहे हो? मला सांगा, प्रतापगडच्या मोहिमेमध्ये आमच्या जीवा महाल्याने 1 मिनिट जरी उशीर केला असता, समय जो म्हणतो ना आपण, वेळ 1 मिनिट जर उशीर केला असता तर कदाचित आज कीर्तन झालं नसतं, पुण्यतिथी झाली नसती. म्हणजे एक माणसाचं काम महाराजांनी आदेशच असे दिले होते. एकाची जरी चूक घडली तर सगळ्यांच्या गर्दनी मारल्या जातील आमच्या सकट. तरी पण आणखीन महाराजांनी सांगून ठेवलं मोरोपंतांना, जर यदा कदाचित आमचं काही बरं वाईट झालं तर आऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळराजांना तख्तावर बसून स्वराज्याचं देव देश धर्माचं कार्य चालूच ठेवायचं, थांबवायचं नाही. आम्ही असू अथवा नसो पण स्वराज्याचं कार्य चालू राहिलं पाहिजे. त्यावेळेला दिलेला आदेश महाराज नसताना सुद्धा पुढे 27 वर्ष मराठे बिना तख्ताचे, बिना राजाचे, बिना नेतृत्वाचे लढले. अरे जो आला होता धर्म मिटवायला, जो आला होता स्वराज्य नेस्तनाबूत करायला, त्याच औरंग्याची कबर याच भूमीत गाडली. ती ताकद फक्त मराठ्यांमध्ये आहे. हे फक्त एकाच गोष्टीमुळे घडलं, तो आला होता छत्रपतींचा विचार मारायला. तो मेला पण छत्रपतींचा विचार आजही अजरामर आहे, आजही अजरामर आहे. ते नसा नसामध्ये रक्तात भिनलेत राजे आमचे. छत्रपती किती अंगात संचारावे सांगू तुम्हाला. निश्चित अंगात नाही हो, या धमण्यांमध्ये सळसळले पाहिजे. धमण्यांमध्ये एक शेर सांगतो, आवडला तर टाळ्या द्या, नाही आवडला तर शांत बसा. हा, अरे कापल्या जरी आमच्या नसा, त्यातून उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापल्या जरी आमच्या नसा, त्यातून उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे फाडली जरी आमची छाती, हृदयात मूर्ती दिसेल छत्रपतींचे. एवढी निष्ठा पाहिजे. असे किती औरंगे आले ना, हे चकना चूर करून टाकू, फक्त छत्रपती आमच्या अंगात संचारले पाहिजे बस. मग नाही गरज कोणाची. अरे नुसतं त्यांचं नाव जरी ओठावर आलं ना,
मरगळलेल्या मनामध्ये हजार हत्तीचं बळ संचारलं जातं. ही ताकद छत्रपतींच्या नावामध्ये आहे, बाकीच्यांच्या नावामध्ये नाही. बाकी कोणाचाही गैरजर करा, नाही काही फरक पडत. हा, आणि शिवाजी महाराजांचा जयकार करा सांगावं लागते का? नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की एवढं म्हणा, पुढचा आपोआप जयकार ओठातून बाहेर पडतो. हा, ह्याला निष्ठा म्हणतात. आणि ज्याच्या मुखातून जयकार बाहेर पडत नसताना त्याला हिंदुस्थानी म्हणून घ्यायची त्याची लायकी नाही. हलकट आहे तो हलकट आहे. तुझा तुझ्यासाठी पाकिस्तान ठेवलाय, तिकडे जा. हा, पाठीमागं एक हरामखोर म्हणला, हा, वारकऱ्यांमुळं रस्त्यात ट्रॅफिक होते. अरे भडव्या, हे 700 वर्षांची ज्ञानोबरायांची तुकोबरायांची परंपरा आहे. ती आज नाही. सनातन हिंदू धर्म जेव्हा या जगाची निर्मिती झाली तेव्हा सनातन ज्याचा अंत नाही तो सनातन. लक्षात ठेवा, त्या धर्माची ही वारी आहे. तुम्ही रस्त्यात कुठेही कोल्हावर करता, त्याचं काय रे बाबा? तेव्हा नाही ट्रॉफिक होत. तुमचा धर्म आधी का आमचा आधी? आधी कोणचा? आधी कोणाचा धर्म आहे? काय सांगतो इतिहास? आम्ही लय आधी. किती आधी सांगू तुम्हाला? तुम्हाला मुस्लिम बनावं लागतं, तुम्हाला ख्रिश्चन बनावं लागतं. हिंदू बनते नहीं, हिंदू पैदा होते हैं, वो बनते नहीं. एक खुदा की ताकद है, ईश्वराची करुणा आहे. हिंदू मुळातच जन्माला येतो. तो जन्मल्यावर हिंदू असतो, नंतर त्याला तुम्ही सुनता करून मुसलमान करता, कारण तो जन्माला हिंदू म्हणून येतो. याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे, याची जाणीव असली पाहिजे. आणि ज्यांना जाणीव नाही ना, त्यांना तुकोबरायांनी एक आदेश दिला, एक काम सांगितलं. काय काम सांगितलं? अरे धर्माचे पालन करणे पाखंड खंड, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंडाचे खंडन. महाराज म्हणतात हेच आम्हा करणे काम, हेच, दुसरं नाही. आणि आज तुकोबरायांचा आदेश शिरसावंत मांडण्याची काळाची गरज निर्माण झाली. आज हिंदुस्थानची परिस्थितीचा आढावा जर घेतला तर मात्र आपलं हिंदुत्व धोक्यात आले असं आज मानावं लागेल. आज हिंदुस्थानातले कमीत कमी 225 जिल्हे इस्लाममय झालेत. ईशान्येकडच्या 9 राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे. तिथल्या आमच्या माता भगिनी जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी जीवन जगतात. त्यांच्यावर होत असणारे अन्याय अत्याचार हिंदू पुरुष उघड्या डोळ्याने पाहतात, पण विरोध करण्याची हिंमत नाही. जे छत्रपतींच्या जन्माच्या अगोदर होतं ते ईशान्येकडे आज घडू लागलं आहे. अजून आमच्याकडे त्या झळा पोहोचल्या नाहीत म्हणून आम्हाला त्याची जाणीव नाही. परंतु बेट्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरच्याच्या घराला आग लागली, मला काय त्याचं पडलं आहे, पण एक ध्यानात ठेवा, वारा ज्या वेळेला दिशा बदलेल तेव्हा त्याच्याच घराला आग लागणार नाही, आपल्या घराला सुद्धा आग लागल्याशिवाय राहणार नाही. अरे मग त्याच्या घराला आग लागली ना, मी पाणी घेऊन विझवायला गेलोच पाहिजे, कारण त्याची आग गेली. माझ्या घराला आग लागल्यानंतर तो सुद्धा मला आग विझवायला मदतीला येणार आहे. ही जाणीव आमच्या अंगात निर्माण झाली पाहिजे. एक गावामध्ये तुम्ही बाकी गोष्टीसाठी एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र या. गावकीतली भांडणं दूर ठेवा, भावकीतली भांडणं दूर ठेवा, पण राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी एकत्र येणं काळाची गरज निर्माण झाली. आज आम्ही हिंदू बहुल भागात राहतोय, आम्ही हिंदू बहुल भागात राहतोय म्हणून सुरक्षित आहे. पण जर अल्पसंख्याक मुलखामध्ये राहायला गेलात तर मात्र तुम्हाला एकादशीचं व्रत सुद्धा करता येणार नाही. अशी बेकार परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. आज तुम्ही विचार करा, आज आमचे कित्येक तरुण महाराज लग्नाविना तसेच राहिलेत. मुली नाहीत का हिंदूंकडं? आहेत. पण का आमचे तरुण
बिना लग्नाचे राहायला लागले, याच्यावर कधी संशोधन केलं का तुम्ही? आमच्या शासनाने सांगितलं मुलींची संख्या घटली आहे. बिलकुल नाही. निसर्ग असं करतच नाही. निसर्ग चूक करत नाही, करणार पण नाही. चूक तुम्ही करताय, निसर्गावर मारू नका. मुलींची संख्या तेवढीच आहे, मुलांची संख्या तेवढीच आहे. मग मुली कमी झाल्या कुठं हे सांगायला सरकार कमी पडत आहे. पाठीमागं बातमी आली होती महाराष्ट्रात गेल्याच महिन्यातली, 26,000 तरुण मुली बायका बेपत्ता आहेत. किती? महाराष्ट्रातला अंकडा सांगतो मी, 26,000. आत्ता एक 8च दिवसापूर्वीची उत्तर प्रदेशातली बातमी आहे. मी सत्य सांगणार, असत्य एकही गोष्ट सांगणार नाही. चिमूर बाबा नावाचा एक मनुष्य पकडला गेला. चांगूर बाबा, काय नावं त्यांची बिलेंदर असते. चांगूर बाबा क 100 कोटी, किती रुपये? 100 कोटी रुपये परदेशातून त्याला आले. आणि त्याला कामगिरी एकच होती, हिंदूंच्या मुली पळवायच्या, त्यांना मुसलमान करायचं, मुस्लिम संतती त्यांच्या पोटी जन्माला घालायची. आणि या सगळ्या घटनेमुळं आमच्या मुलींची संख्या घटली. पर्यायाने हिंदू तरुण अविवाहित राहायला लागले. पर्यायाने हिंदूंची संख्या घटायला लागली. काय ह्या गोष्टीचा विचार होत नाही. आणि याला एक नाव दिले त्यांनी, लव जिहाद. काय नाव दिलंय? आता तमाम हिंदू संघटनांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती की ह्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये लव जिहादच्या विरुद्ध कायदा आणा. अनु संपला अधिवेशन, कायदा काय आला नाही. का आणला नाही त्यांचं त्यांना माहिती आहे, मला त्याच्यात पडायचं नाही आहे. पण तो कायदा आणणं मात्र गरजेचं आहे, लक्षात ठेवा. का आमच्या हिंदू युवकांनी बिगर विवाहाचं राहायचं? काय पाप केलंय त्यांनी? हिंदू म्हणून जन्माला आला म्हणून? एक सांगतो तुम्हाला, सगळेजण या क्षणाला वचनबद्ध व्हा की आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये, या पुढच्या कालखंडामध्ये आमच्या गावातली एकही तरुण मुलगी, एकही स्त्री बेपत्ता होऊ देणार नाही. एकही मुलगी लव जिहादची बळी पडू देणार नाही. यासाठी आम्ही सगळे तरुण पुरुष मंडळी खांद्याला खांदा लावून एकत्र येऊ, तर छत्रपतींचे विचार तुमच्या नसानसात आहे असं मी म्हणेन. ती गरज आहे. देशाची फाळणी झाली तेव्हा यांची संख्या फक्त 3% होती. आज 30% जाऊन पोहोचले. आमची टक्केवारी त्यावेळेला किती होती? 82% होती. आम्ही 75 आलो. आम्ही वाढलो का घटलो? घटवण्यासाठी सुद्धा प्लॅन होता. नसबंदीचा कायदा आणला होता. आम्हाला आणला होता की नाही? जुनी मंडळी सांगते, बाबा आणला होता की नाही? हिंदूंनाच होता की नाही? कायदा कोणी मांडला? हिंदूंनी मांडला. बरं, एवढ्यात समाधान नाही झालं. पुन्हा आणखीन एक कायदा आणला, छोटे कुटुंब सुखी कुटुंब, हम दो हमारे दो. म्हणजे आम्ही दोनच. आणि त्यांनी हम दो हमारे क्रिकेटची टीम आमच्या आळीतल्या किपवर जमा केली तरी टीम व्हायना राव. आणि यांची एका घरात टीम चालत. कुठं चाललंय आम्ही? का छत्रपतींचं स्मरण होत नाही आम्हाला? शिवरायांचे आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी वरावे, कीर्ती रूपे समर्थांनी सांगून ठेवलंय. जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट येईल, जेव्हा जेव्हा परिसरावर संकट येईल, मायभूमीवर संकट येईल, धर्मावर संकट येईल, तेव्हा समर्थांनी सांगितलं छत्रपतींना आठवा. आणि छत्रपतींना आठवल्यानंतर जीवाची किंमत करू नका. अरे जो जीवाशी खेळतो तोच शिवाजी असतो, लक्षात ठेवा. तोच शिवाजी असतो. आजही शिवाजी आमच्या समाजामध्ये आहे, पण तो व्यक्त होत नाही, तो दिसत नाही. आणि आम्हाला वाटतं शिवाजीराजा जन्माला यावा. प्रत्येकाला वाटतं राजा आहे, तुम्ही पुन्हा जन्माला या. येतो तुमच्या घरी, नको शेजारीच्या घरी या, आमच्या इथं नको, अडचण होईल आम्हाला. राजे यायला तयार आहेत, पण आम्ही त्यांना जन्माला येऊ द्यायलाच तयार होईना. महाराज प्रत्येकाला म्हणाले, येतो आम्ही तुमच्या घरात. नको रामभाऊच्या घरात या. रामभाऊ येऊ का तुमच्याकडं? नको गेनभाऊच्या घरात या. गेनभाऊ तुमच्याकडं? नको वामनेच्या घरी या. महाराज म्हणले, येतच नाही, माझं बरं आहे वैकुंठामध्ये. महाराज वैकुंठात कसे सांगू तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची आमची घरं राखली, यात नवल नाही हो. देवांची सुद्धा घरं राखली हो. आणि मग ज्याची घरं राखली
त्याला वाटलं या राजाला घर नाही, मला त्याचं घर कुठं बांधलं पाहिजे. वैकुंठ भुवन घर केले वैकुंठ भुवनी, घर केले वैकुंठ भवानी, घर केले वैकुंठ भवानी. ज्ञानदेवा जाणी राम कृष्ण म्हणी, ज्ञानदेवा जाणी राम कृष्ण म्हणी, ज्ञानदेवा जाणी राम कृष्ण म्हणी, ज्ञानदेवा जाणी राम कृष्ण म्हणी. लय कंजूशी करता राव, लय कंजूस. मागचे लोक शांत आहेत, झोपलेत का? थांबू का कीर्तन? तुम्हाला कटाळा आला असला तर तुम्ही पार असे उदास बसला, जणू काय की हिंदुस्थानचं कर्ज तुमच्याच डोक्यावर दिले काय, मला काय कळा ना. कीर्तनात तरी तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटू द्या राव. कीर्तन म्हणजे इथं तुम्ही सुरक्षित आहात. सुरक्षित आहात का नाही? जर बसलेल्यापैकी एखाद्याचं नाव लिस्टमध्ये आलं, कोणाची लिस्ट? कोणाची? यमाची. आणि ते आले इथं, ते तिथं उभे राहिले गाडी पिकअप पशी. रामभाऊचं नाव, रामभाऊकडे इथं कीर्तनात बसलंय. येता येईल का तुमच्यापाशी? त्याला येईल का? का नाही येता येणार? का येता येणार नाही? का येता येणार नाही? यमधर्म सांगत होता तुम्हाला इथे ते सत्ता जेथे होय. इथं सुरक्षित असताना काही धोकाच नाही म्हटल्यानंतर आनंदात बसलं पाहिजे माणसाने. काही ना आनंद काही वस्तू आहे बा, तीच गावली नाही अजून. पुढं शोध येतात काय माहिती. रोज लोक शोध येतात माहिती एकदम मला. ते मशीन असतं प्रत्येकाकडे एक सारखं चालू. शोध चालू आहे पण अजून काही पूर्ण झाला. शोध चालू आहे, रोज चालू असतो, सकाळ संध्याकाळ. जो आपला तरी चालू असतो, पण शोध काही लागला नाही. मसन वाट्यात गेला तरी लागल नाही लागणार. अरे शोध कसा लागला पाहिजे सांगू तुम्हाला. शोध घेतला छत्रपतींनी. तुकोबरायांच्या कीर्तनात बसले पुण्यामध्ये, आमच्या लोहगावला. महाराज कीर्तनात बसले. आपल्यातले काही नालायक जाऊन भेटले तिकडं. शिवाजी राजाला पकडायची नामी संधी याच्यापेक्षा दुसरी कुठलीच नाही. तुकोबरायांच्या कीर्तनात निशस्त्र होऊन बसतात. शस्त्र सुद्धा नसतंय, भवानी संसार सुद्धा नसती. पकडा शिवाजी राजाला. सांगणारे कोण? आपले नालायक सूर्याजी पिसाळाची अवलाद आली. वेडा पडला, परचक्र पडलं. शिवाजीराजे होते ते. विश्वास होता तुकोबरायांच्या कीर्तनावर. असे बसले. ते आपल्यासारखं पंचपदी झाले येत नव्हते. हां. आणि मस्तपैकी फोर व्हीलर घेऊन नव्हते येत. कीर्तन संपत आल्यावर साहेब आलेत, साहेब जरा बघा, जरा बघा. महाराजांना माहीत होतं भजनी विक्षेप मरण्याची पैजान. हा पहिल्या रामकृष्ण हरीला महाराज येऊन बसायचे. तुकोबरायांच्या चरण स्पर्श करायचे, समोर बसायचे. शिका शिका शिवाजीराजाचं चरित्रातून काहीतरी शिका. हां. आणि मग कीर्तनात बसलोय मी. कोणाच्या? तुकोबरायांच्या. कीर्तनात काय सांगायचं आहे? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. या वचनावर छत्रपतींचा विश्वास होता. आमचा आहे की नाही माहीतच नाही.
हा, मग जिथे देव उभा आहे तिथं मला समशेरीची गरज काय? काढून दिली महाराजांनी बहिर्जी नाईकांजवळ. आता बहिर्जी नाईक का तिथे तलवार घेऊन थांबले असतील का? बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख होते. ते बसले आपल्या मंडपाला येडा देत. कुठून काही धोका आहे का काय का? खबर आली लगेच, राज आहे, परचक्र येते. महाराजांनी न ऐकल्यासारखं केलं बुवा. आणि नजर झाली तुकोबरायांची. तुकोबरायांनी फक्त पापणी लावली, बोलले नाही काही. अर्थ समजला छत्रपतींना. काय झालंय? काही होऊ द्या, इथंच बसा. मागची मंडळी गडबडली. खबर लागल्यावर उठून जायला लागले. उठलेल्या पहिल्या 2-4 माना कापल्या गेल्या. पुढचे म्हणले जरा तासाने मरण, लगेच उठलो तर लगेच मरण, काय करा त्यापेक्षा बसलेलं बरं. पुढची बसली, मागची गेली कापून. वेढा पडला. तुकोबारायाने भगवंताचा धावा केला. अरे तुझ्या रावळाचं रक्षण ज्याने केलंय तो पुण्यवान राजा माझ्या कीर्तनात बसलाय. जर त्याच्या केसाला धक्का लागला तर उद्या माझ्या कीर्तनाला माणसं सोड पण कुत्र सुद्धा येणार नाही. कुठे निद्रा लागली तुला? तो का म्हणे देवा काय निद्रा केली धावा. कशी झोप लागली तुला? अधिकार होता तुकोबारायांचा. देवाशी भांडायचं आहे, बायकोशी नाही भांडायचं, मिवणीशी नाही भांडायचं, हा देवाशी भांडायचं आहे. कशी झोप लागली तुला? अरे शिवाजी राजासारखा पुण्यवान राजा या त्रिखंडात मी पाहिलेला नाही. त्या राजावर संकट आलेलं असताना तुला कसली निद्रा लागली? देव खडबडून जागा झाला. जायचंय शिवाजी राजाला वाचवायला, पण कसा जाऊ याचा विचार पडला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला. कोणत्या रूपात जाऊ? क्षणभर देवाला सुद्धा सूचना काय करावं विचार केला देवाने. जायचंय कोणाला वाचवायला? एका पुण्यवान राजाला, जो राष्ट्राचं कार्य करतोय, धर्माचं कार्य करतोय, देवदेवतांचं रक्षण करतोय. त्या राजाला मला वाचवायला जायचंय, त्याचं रक्षण करायला जायचंय. त्यासाठी मला सुदर्शन हातात घ्यायला लागलं तरी चालेल. आणि ठरवलं देवाने जायचं मृत्यूलोकामध्ये. पण कसं? ज्याला वाचवायचंय त्याच्याच रूपात मला प्रगट व्हायचंय. अरे काय शिवाजी राजाची पुण्य असेल, प्रत्यक्ष पांडुरंगाने शिवाजी राजाच्याच रूपात प्रगट व्हावा. एवढा पराकोटीचा परमार्थ होता शिवाजी राजाचा. अनेकांना देव भेटला हे मलाही माहिती आहे, पण तो त्यांच्या रूपात नाही भेटला. शिवाजी राजाला देव भेटला, तो शिवाजी राजाच्या रूपातच भेटला. ही शिवाजी राजाची पुण्य आहे. हा शिवाजी राजाचा परमार्थ. आमचा काय परमार्थ? आमचा कसा परमार्थ सांगू तुम्हाला. आम्ही 7 दिवस सप्ताह असल्यानंतर नामधारक आणि नंतर नामधारी. आलं ध्यानात तर आलं, नाही तर गेलं. असा आमचा परमार्थ आहे. आणि कसं पांडुरंग घ्यायचं हो तुमच्या रूपात? रूपात सोडा, स्वप्नात नाही येणार. येईल का? काय काय त्याग काय आमचा? काय समर्पण आहे राष्ट्रासाठी, धर्मासाठी? काय केलंय आम्ही? आणि का तुमचं? अहो आज श्रीरंगबाबाचं 5वं पुण्यस्मरण आहे. तुमचं पहिले होतं का नाही? गॅरंटीच नाही. काय गॅरंटी आहे? काय दिवे लावले हो तुम्ही? ना पोरांसाठी काय ठेवलं, ना गावासाठी ठेवलं, ना भाऊ नातेवाईकांसाठी कधी आदराने रामराम घातला. काय केलंय काय तुम्ही? ज्या परमार्थाचं योगदान आहे ना त्यांचं, लक्षात ठेवा. संतांची संगती, बरं का माऊली, संतांची संगती हा त्याचा परिणाम आहे. ज्ञानोबारायांनी हरिपाठात काही एक गोष्ट चुकीची नाही दिली हो. प्रत्येक गोष्ट आम्ही किती आत्मसात करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाराज असे नाही म्हणाले हरिमुखी म्हणा एकदाच म्हणा घरी जाऊन झोपा, असं नाही म्हणाले. असे म्हणाले की ज्ञानोबाराय? नाही ना. असे म्हणाले का मला सांगा तुम्ही? द्वारकेचा राणा पांडव घरी का गेला? काय द्वारकेत जागा नव्हती का त्याला? काय द्वारका कमी होती का मला सांगा? स्वतः निर्माण केलेली. परित्या देवास आठविती, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती, परित्या
मंडळी हात आहेत तुम्हाला? वाजवा की जरा टाळ्या. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, माझ्यासाठी टाळ्या नाही दिल्या तरी चालेल, या लोकांसाठी देत चला. तुमच्या लक्षात नसून राहिले तर पुन्हा सांगतो, विठाला विठाला. बोलो विठ्ठल. आणि एक महत्वाचं वाक्य सांगतो, आयुर्वेदातलंय, माझं नाही. कीर्तनात टाळी वाजवलेला अटॅक येत नाही. ज्याने कीर्तनात टाळी वाजवली ना त्याला या जन्मात अटॅक येणार नाही. पुढच्या जन्माचं मला माहित नाही, त्यामुळे मी सांगणार नाही. विठाला विठाला. बोलो विठ्ठला 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 विठ्ठला. हा ते पांडवा खंड वनवाशी परी त्या देवाशी स्मरण. आठवीते. म्हणून द्वारका सोडून देव कुठे आला? पांडवा घरी. कशाला आला सांगू तुम्हाला? भीष्मांची प्रतिज्ञा होती, उद्या सूर्यास्त होईपर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी करील. आता याचं डबल अर्थ आहे बरं का. निष्पांडवी म्हणजे 5 पांडव मारणे नाही. हा पहिला गैरसमज डोक्यातून काढून टाका. एक मेला तरी पांडव राहतात का? एक कमी झाला का नाही? मग 4च राहिले का 5 राहिले? एक मेला. आता कोणाला मारायचं होतं? मारायचं कोणाला होतं? अर्जुनाला. तर अर्जुन हा प्रिय सखा, बरोबर आहे का नाही? भगवंताचा प्रिय सखा अर्जुन. ती प्रतिज्ञा ऐकल्यानंतर पांडव नाही घाबरले. लक्षात घ्या, पांडव नाही घाबरले. घाबरलं कोण? देव घाबरला. देवाला काम फुटला. काय होणार माझ्या पांडवांचं? युद्ध संपलं, शंकनाद झाला, सूर्यास्त झाला. पांडव आपापल्या शयन कक्षामध्ये गेले, झोपले. देवाला काय झोप लागा ना. देव गेले पांडवाच्या एका रूममध्ये. पहिले गेले अर्जुनाकडं, कारण त्यांना माहीत होतं भीष्मांचा डोळा कोणच्या होय. डोळा म्हणजे तुम्हाला समजलं त्याचा अर्थ. डोळा म्हणजे असा नाही. हां, डोळा म्हणजे बाबा ही प्रतिज्ञा कोणासाठी आहे? अर्जुनासाठी आहे. मग अर्जुनाकडे गेले. अर्जुना, अरे देवा झोपू दे, मरू दे. अरे तुला झोप कशी लागते? अर्जुन म्हणला, कशी लागते म्हणजे? तू आहे की इथं आम्हाला सांभाळायला? पण झोपलोय आम्ही. काय बिनघोर अर्जुन झोपलाय. देव म्हणतो, अरे तुला मरण्याची काय भीती आहे का नाही? तू असले आम्हाला मारतो कोण? अर्जुनाचा किती प्रचंड आत्मविश्वास आहे. देव हलवून हलवून जागे करतात. अर्जुन म्हणतो, देवा लय युद्ध केले तुम्ही, आपल्या आरामशीर बसून होते राहतो. ढकल का ढकल, गोड माग का गोड, एवढंच केले तुम्ही. मला धान 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 निसता बाणच सोडत होतो. फार का बाव खाड गेला मला, बाण सोडू झोपू दे जरा, उद्याही परत बाण सोडायचे. हां, देवा नको येडेवाणी करू, झोपू दे मला. भगवंत विचार करतात, ह्याचं हा मरण का जगून उद्याची मला काळजी पडली. आणि हा म्हणते मला झोपू द्या. झोप बाबा झोप. दुसऱ्याकडे गेले, तिसऱ्याकडे. मी 4 पांडवांचं वर्णन सांगणार नाही आता. शेवटी कोणाकडे गेले? पांचाली कोणाला म्हणतात? द्रौपदीकडे गेले. द्रौपदीकडे गेले तोपर्यंत पहाटेचा 2:30 सुमार झाला का, जितक्या वाजता आम्ही आमच्या गाडीला स्टार्टर मारला होता आज, हा तितक्या वाजता गेले. आणि गेल्यानंतर द्रौपदीला उठवलं. अगं तुझे 5 पतींचा जीव धोक्यात येऊ द्या, कोण जाईल याचा नियम नाही. ते म्हणले, देवा तू असताना माझ्या पतीच्या केसाला धक्का लागू शकत नाही. अगे तुला म्हणायला सोपं आहे, पण मला रक्षण करणं अवघड झालंय. तू मला मदत कर. म्हणले काय मदत कर? म्हणले उठ. हा, पहिले बिछाना सोड. उठली बरं का द्रौपदी. तुम्ही घरी जा आणि अर्ध्या रात्रीला तुमच्या द्रौपदीला म्हणायचं उठ. उठेल का? आणि समजा उठली, पहिली विचारीन अर्ध्या रात्रीला कुठं विचारेन का? द्रौपदीने विचारलं असेल का? नाही. सांगितलं द्रौपदी चल माझ्या मागा. द्रौपदी निघाली. पण जात असताना द्रौपदीच्या पायातल्या खडावांचा आवाज येत होता. तो आवाज ऐकल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, जा मला जो काही प्रयोग करायचा, हा आवाज आला तर प्रयोग यशस्वी होणार नाही. द्रौपदी ते खडावा काढा. अहो म्हणले मग घरी सोडून आले असते ना. तू जात नाही कुठं, घाबरू नको. त्या कोपऱ्याला काढल्या तरी राहतील आणि ह्या कोपऱ्याला काढल्या तरी राहतील. तू काढ पहिल्या खडावं काढ पायातून. खडावं काढल्या. देवाने आपल्या काकेत ठेवल्या. काय द्रौपदीचा अधिकारी हो? कुठं ठेवल्या? आमच्या पगाई यायचा नाही का ये. द्रौपदीच्या खडावं काकेत ठेवल्या आणि म्हणले चल माझ्याबरोबर. भीष्मांच्या महालापर्यंत नेल्या. आणि भीष्मांच्या महालात गेल्यानंतर हां, भीष्म झोपेत होते तरी कोणाचं ध्यान करत होते? श्रीकृष्णाचं ध्यान करत होते. आणि सांगितलं द्रौपदीला, द्रौपदी जायचं आणि भीष्मांचं दर्शन घ्यायचं. भीष्मांची एक सवय होती, कुणीही दर्शन घेऊ दे, आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ देत नव्हते. पुन्हा देवाला मनात आलं, थांब
दर्शन घ्यायला कोण आलंय, स्त्री का पुरुष, हे त्याला कळलं पाहिजे. कोणाला? भीष्माला. हा म्हणले एक काम कर, दर्शन घ्यायच्या अगोदर हातातली कंकणं वाजव, म्हणजे बांगड्या, तुमच्या भाषेत बांगड्या वाजव, म्हणजे भीष्मांना कळेल दर्शन घ्यायला आलेली कोण आहे, स्त्री आहे, महिला आहे. हां, मग ते आशीर्वाद महिलेला देतील का पुरुषाला देतील? महिलेला देतील. बघा, दर्शन घेतलं आणि भीष्मांच्या मुखातून आशीर्वाद व्यक्त झाला. काय? अखंड सौभाग्यवती भव. हा शब्द ऐकल्याबरोबर द्रौपदी होती रावती, ती आपल्या गावातली बाई नव्हती, कडाडली, अग्नीतून प्रकट झाली रावती, कडाडली. पितामह, हा आशीर्वाद या जन्मेचा आहे का पुढच्या जन्मेचा आहे? खडकन तोंडावरचं पांघरून काढलं. एवढी खडणारी बाई आहे कोण? पांघरून काढल्याबरोबर समोर पाहताय द्रौपदी. पहिलं मला एक सांग, तू एवढ्या रातची आली कशी? कोण आहे तुझ्यासोबत? द्रौपदी म्हणले, हे आमचा एक गरगडी आणलाय बरोबर. कोण? कोण आहे? हा गरगडी आहे का? हा गरगडी आहे का? असा गडी येईल का तुमच्या इकडं? हा होताच ना गरगडी. गुढी धुतली, आणि धुतली की नाही महाराज? मला सांगा, जो त्यांची घोडी धुतोय, रथ हाकवतोय, मग आगडी नाही का? पांडवांचा गडी आपला कोण आहे? कोणीच नाही, आपला कोणीच नाही. भीष्म म्हणतात एक कुलवधू आहे. द्रौपदी सामान्य स्त्री आहे का? एक कुलवधी आहे, राजस्त्री आहे, आणि ती एका सामान्य गड्याबरोबर आली. तेव्हा पितामह म्हणाले, तो गडी कोणता आहे मला जरा बघायचा आहे. म्हणले गडी जरा दृष्टीला पडला पाहिजे. ते गडी म्हणले लांब राहतो. बा, मोठी लोक कधी कधी माझ्याकडे येतात आणि ते ड्रायव्हरला आमच्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या बाहेरच ठेवतात. म्हटलं एकलेच आले का? नाही एकलंच आहे. तुम्हाला ड्रायव्हिंग येते? म्हणले नाही. मग गाडी आणली कोणी? म्हणले ड्रायव्हरने. मग कुठे? गाडीतच येतो. येऊ द्या की त्याला, चहा पिऊ द्या की. नाही, ते आमच्यासोबत नाही चहा पिते. काही लावगा राहतो का सोबत चहा पिल्याने? म्हटलं माणूसच आहे ना, तुम्हाला चहा नंतर त्याला पाहिला, त्याला बोलवा. म्हटलं हा आपला पाहुणचार असाचे माणूस आहे ना तो. शिवा भले कमी सरस असेल हो, तू लाख असेल लघुपती, पण तुला सुरक्षित आणलाय कोणी? त्याच्या काही किंमत आहे का नाही? त्याला पाहिला चहा, मग तुला प्यायतातला पे नाही तसा, पण त्याला मी चहा बांधणार मगच पाठवणार. माणसाने कोणालाही कधी कमी समजू नये. समोरून गाडी भरधाव आली, तिच्यातून तुम्हाला वाचवण्यासाठी स्टेअरिंग फिरवणारा तोच असतो. त्याला इतकाही काही कमी समजायचं कारण नाही, लक्षात ठेवा. म्हणून ड्रायव्हरला कधी कमी समजू नका. माझा ड्रायव्हर म्हणला, महाराज मला सकाळी जाग येणार नाही. म्हणलं येऊ नको, तू आराम कर. मी बळच त्याला जबरदस्ती बसवायचा आणि त्याने डोकले खाऊन ॲक्सिडेंट केला, आणि त्याच्या नावाने पान फाडण्यापेक्षा आपण स्टेअरिंगला स्टार्टर मारायचा. हे जमलं पाहिजे, पण त्याला कमी लेखायचं नाही. आपण जेवायला बसलो आणि त्याला पण शेजारी बसवला पाहिजे, तर तो आपलं जीवन सांभाळतो, लक्षात ठेवा. म्हणून कोणाला कमी समजू नका हो. एक कमी समोरून एक घटना आठवली मला. मी कर्नाटकात कीर्तनाला गेलो होतो. महाराज एक सत्य घटना बरं का, थोडंसं घेतो वेळ, चालतंय ना? हां. एका मोठा ऑफिसर होता तो. काय पंक्चर काढताना चाक नीट आवडलं नसेल, काही गाडी भरधाव वेगात चाललेली होती आणि एक चाक निखळून गेलं. गाडी नशिबाने ॲक्सिडेंट झाला नाही, गाडी पलटी नाही झाली, पण एक चाक निखळून गेलं. त्याने काही वेळाने ते शोधलं आणि ते चाक अशा ठिकाणी निखळलं होतं. त्या गावात एक खुळा मनुष्य होता. मग खुळा म्हणजे मी तर त्याला सज्जन म्हणतो, ते खुळं म्हणायचं, पण मी त्याला सज्जन म्हणायचं. तो कोणाकडे पाहिला का खळखळून हसायचा. आम्ही गेलो, ते मोठमोठ्याने हसव. यायला म्हणलं याला हसण्याचा छंद आहे काय नो? ते आजूबाजूचे लोक आले, म्हणले ते खुळं आहे. यायला म्हणलं अशा चांगल्या माणसाला तुम्ही खुळं म्हणता. आणि ते ज्याच्या गाडीचं चाक गळून पडलं होतं का, ते बसलं असं डोक्याला हात लावून. आता काय इकडं गॅरेज नाही, इकडं गॅरेज नाही, आणि चाक तर गळून गेले, करायचं काय? ते खुळं गेलं त्याच्यापाशी आणि त्याच्यापाशी हसत बसलं. याला प्रचंड राग आला राव. मायला माझं इथं काय पडलं, तर हे करतं म्हणला. ते आणखी जोराने हसायला लागलं. याला प्रचंड राग आला. तो म्हणला, ते खुळं त्याला काय म्हटलं माहिती आहे का, साहेब झालंय काय तुम्हाला? नाही मला काय झालं नाही. आंधळ्या तुला दिसत नाही का? हा म्हणला तेच सांगायला आलोय मी. कोण म्हणतंय? खुळं. आता इथं हुशार ऑफिसर आहे का खुळं? वर्तमान परिस्थितीत ऑफिसर हुशार आहे, खुळं खुळं आहे ते. तो म्हणलं झालंय का तुला दिसत नाही का?
त्याच्यावर ओरडत येते ते बिचारा उपचार सांगायला आले तरी हा त्याच्यावर कावला एक ना अर्धा 3 वेळा कावला. आम्ही मस्तपैकी गाडी दोर उभी करून मस्त मजा पाहत होतो. हा मग ते म्हणले टायर गळून गेलाय पण कुठे म्हणलं एक आहे. हा म्हणलं स्टेपनी नाही स्टेपनी घालायच्या लायकीची नाही. पाना म्हणलं हाय मग आणि इकडं पाना म्हणला काय करणार तू पाना घेऊन नटच नाही तर जोडशीन कुठून तरी जोडणार म्हणला. या 3 टायरचा एक एक नट काढायचा आणि याला जोडायचा 4थं चाक जोडून झालं. आता खुळो कोणाला म्हणावं मला सांगा तुम्ही. तो ऑफिसर कोणाला कमी समजत होता खुळ्याला. आता इथं खुळं नेमकं कोण आहे आता नेमकं खुळं कोण आहे. शिक्षणावर अक्कल नाही मिळत राव ईश्वराच्या कृपेवर अक्कल मिळते याची जाणीव असली पाहिजे. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणाले आम्हाला खुळं का असं ना पण देव म्हणतात आम्हाला कुठं जन्म द्या इहलोकी म्हणजे मृत्यूलोकी पाहिजे. इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देव इहलोकीचा देह इहलोकीचा जोरदार टाळ्या. अहो तुमचं आयुष्य वाढेल हो टाळ्या वाजवण्याने. अजून काय सांगू योगशास्त्र बरं आता माझा वेळ संपत आला नाही तर टाळीवर एक कीर्तन करावं लागेल मला तुमच्या परिसरात. टाळी वाजवल्याने नेमकं काय काय लाभ मिळतो. आता एवढं प्रत्येक गोष्टीवर जर विश्लेषण द्यायचं म्हणलं कीर्तन असतं 2 तासाचं त्याच्यात पंचपदी पहिली चाल दुसरी चाल पहिलं चरण दुसरं चरण त्याच्यातच निम्मा वेळ जातो. वक्त्याला वेळ कमी राहतो. पण वक्त्याचा भावार्थ समजून घेण्यापेक्षा वक्त्याच्या भावना समजून घ्यायला शिकाय एवढी विनंती बाबा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल थोडंसं संस्कृतीवर 2 मिनटं घेतो कारण मी मराठवाड्यात आलो आहे आणि संस्कृतीवर बोललो नाही असं मला वाटत नाही. का सांगू तुम्हाला संस्कृती जिवंत राहिली ना ती महाराष्ट्रात फक्त मराठवाड्यातच राहिली म्हणून बोलावं असं वाटतं. पण तुमचा आदर्श हे 2 जण येत नाहीत ते अख्ख्या महाराष्ट्रात पोचवतील आणि तो जिवंत ठेवला यांनी या माझ्या लाडक्या बहिणींनी. बाकी कुठल्याही मुलकात महाराज कीर्तनाला गेलं ना 80% पदर डोक्यावर नसते. किती टक्के 80%. इथं 80% पदर डोक्यावर आहेत. एखाद दुसरा इकडे तिकडे सरकला असेल एखाद दुसरा इकडे तिकडे सरकला असला जागेवर घ्या जरा आणून घ्या आणा जागेवर आणा जरा. ती आमची संस्कृती हो. त्याला एक नाव आहे म्हणजे आमची संस्कृती अशी सांगते अगदी जुन्या कालखंडापासून आमची हिंदूंची स्त्री परपुरुषाच्या समोर डोईवरचा पदर इथपर्यंत घेतल्याशिवाय जात नव्हती. बरोबर बोलतो ना मी. आता इथं सोडा इथं आता निसता इथं आणि नंतर पारच इथं आला म्हणजे तुमच्याकडचं नाही बरं का. मी कीर्तनाला उभं राहिल्या पहिली नजर तुमच्यावर टाकली मला 80%पेक्षा जास्त पदर डोक्यावर दिसले. आता राहिलेल्यानी इकडचं तिकडचं बघून जरा थोडंफार मनाची धारा थोडी जनाची नाही पण आपली मनाची नाही का धरा ना मनाची धारा तुम्ही हां घ्या तुमच्या इकडच्यांच्या डोक्यावर आहे तिकडच्यांच्या आहे घ्या की जरा तिकडे एक ताई राहिली अजून घ्या जरा. कीर्तन धर्मकार्यात घ्यावं. तुम्ही काम करताना स्वयंपाक करताना नाही मी सांगणार तेव्हा खाली आला तरी चालतो कारण त्या स्वयंपाकघरात तुम्ही एकट्याच असता. इथं तुम्ही अनेक परपुरुषांच्या समोर आहात. कारण आमच्या संस्कृतीने त्याला एक नाव दिलेलं आहे मराठमोळा म्हणतात त्याला. काय म्हणतात मराठमोळा. ती स्त्री पाळते की जिला
स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा धर्म म्हणजे लज्जा धर्म, आणि तो लज्जा धर्म सावरण्याचं काम करतो तुमचं डोईवरचा पदर. आणि ज्याला हे समजत नाही अशा काही लोक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येतील म्हणून 750 वर्षापूर्वी जनाबाई महाराजांनी तुमच्यासाठी लिहून ठेवलंय. डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, आला आला खांद्यावरी. भरल्या मादारी जाईन मी, भरल्या मादारी जाईन मी. भरल्या मादारी जाईन मी. भरल्या मादारी जाईन मी. हातामध्ये टाळ, खांद्यावरी वीणा, हातामध्ये टाळ, खांद्यावरी वीणा. आता माझे मना कोण करी, आता माझे मना कोण करी. डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, आला आला खांद्यावरी. भरल्या मादारी जाईन मी. भरल्या मादारी जाईन मी. भरल्या मादारी जाईन मी. जोरदार टाळ्या. पहा माझ्या बहिणींनो, हिंदू स्त्रीचं प्रमुख लक्षण तिच्या डोक्यावरचं पदर आणि कपाळावरचं कुंकू हे सौभाग्याचं लेणं नसेल तर तुम्हाला समाजात किंमत नाही. जिच्या कपाळी कुंकू नसतं, वैधव्याचं जीवन काय असतं ते जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आपलं सौभाग्य असूनसुद्धा जर आपल्या कपाळाला कुंकू नसेल तर समाज आपल्याकडं चांगल्या नजरेने पाहत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून स्त्रीसाठी डोईवरचा पदर समाजात तरी फार महत्त्वाचा आहे, धर्मकार्यात सुद्धा फार महत्त्वाचा आहे. ही आमची परंपरा आहे. आपल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती, महिला राष्ट्रपती, काय नाव होतं त्यांचं? प्रतिभा पवार. परदेशात गेल्या तरीसुद्धा डोक्यावर पदर होता. ते मुंबईला गेले तरी डोक्यावरचा पदर काढून टाकशाल. मुंबई महाराष्ट्रातच आहे, पुणे महाराष्ट्रातच आहे. पण अमेरिकेत गेला तरी तिथल्या पत्रकारांनी विचारलं, ताई साहेब हे पदर ऊपर रखते है आमक, त्यांच्या भाषेत बोलले ते. पण प्रतिभाताईंनी मराठीत जे उत्तर दिलं ते फक्त मला तुम्हाला सांगायचं माझ्या बहिणींना, तेवढं नीट लक्ष देऊ नये का. प्रतिभाताई म्हणाल्या, मी जिजाऊंच्या महाराष्ट्रातली जिजाऊची लेक आहे म्हणून माझ्या डोक्यावर पदर आहे. आणि तिथं घडलेला एक घटना सांगतो तुम्हाला. बिल क्लिंटन हात मिळवायला हात पुढं केला होता त्याने. कोणाला? आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना. आणि हात मिळवायला प्रतिभाताईंनी हात पुढे केला, पण तो पंखा जो येशी काय होता तो फिरला गेला आणि डोक्यावरचा पदर बाजूला झाला. तो बिल क्लिंटन हात पुढंच धरून होता. आपल्या प्रतिभाताईंनी पुढं केलेला हात मागं घेतला आणि खांद्यावर आलेला पदर पुन्हा डोक्यावर घेतला आणि मग हात मिळवला. ही परंपरा आहे, ही परंपरा आहे आमची. कारण प्रतिभाताई पाटील ह्या सुद्धा महाराष्ट्राचीच कन्या आहे, हे लक्षात ठेवा. आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतीपेक्षा अजून तरी कोणी मोठं नाही. मग तेवढा आदर्श तुम्ही ठेवावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता पुरुष मंडळ लई खुश नका हो तुम्ही लई येडवाणी करायला लागले आता. हां, तुम्ही काही धड राहिले अशातला भाग नाही. मला सांगा, आमचा बाप हिंदू आहे ना, आमचे आजोबा बोला नाही हिंदू नाही, आजोबा हिंदू नाही, वडील हिंदू म्हणले, आजोबा म्हणा का नाही, मग हिंदू म्हणायलाच वाटते का? म्हणा का नाही, वडील हिंदू, आजोबा हिंदू, पंजोबा खापर पंजोबा डोफर पंजोबा, नको आता इथपर्यंतच बाद झालं.
आता वरून खाली यायचं बरं का. डोपर पंजोबा गण लावत होता का? लावत होता. त्याच्या बा खाली कोणाला? पंजोबा लावत होता गण, लावत होता. आजोबा लावत होता. बाप. मग आपल्या लोकांचा लावगार आलाय. आपल्याला झालंय काय? ज्यांच्या कपाळाला गण नाही त्याला झालंय काय? काय झालंय? गण मिळत नाही. गण मिळत नाही का? इकडे दुकान नाही गंधाची आपल्या मराठवाड्यात? तोटा आलाय का? नाही तर या आळंदीला, देऊला सारी सारी दुकानच आहे तिकडं. नाही तर पंढरपूरला आता वारी होऊन तर आलाच असाल तुम्ही. भेटत नाही का मला सांगा? का लावायला सवड नाही? काही इच्छा नाही? नेमकं झालंय काय? काय वजन बिजन वाढतं का? मग गण लावल्यावर बा माणूस 80 किलोचा होता 90 किलो झाला. असं काही बदल होतो का माणसाच्या जीवनात? होतो काही बदल? मग गण लावायला अडचण काय? महाराजांच्या कालखंडात मुस्लिमांचे हेर स्वराज्यात आले होते, गण लावून यायचे का आता आपल्याला पकडू नये म्हणून. गण लावला मग हा कोण झाला? हिंदू झाला. पण आपलं हेर का तर त्यांचा बाप होतं, ते कसाही आहे तरी पकडीतच होती. आपल्याला कोणी पकडायचं? गण लावचं बाबांनो. एक काम सांगतो तुम्हाला, आता घरी जायचं, कीर्तन संपलं घरी जाणार. तुम्ही का मांडवत बसणार आहे? घरी जाणारच ना. काही दादांनी राजदादांनी त्यांनी काही जेवण ठेवलं असेल ते जेवलं, तुम्ही घरी जाणारच आहे. घरी गेलं आहे तसा थोबडा आरशात बघायचा आणि परत गण लावून पुन्हा थोबडा आपला आरशात बघायचा. चांगला कंचा गण लावलेला चेहरा चांगला दिसतो का? चांगलं दिसू नये असं कोणाला वाटतं का? सुंदर दिसावं हे प्रत्येकाला वाटतं. म्हणून या ठिकाणी कीर्तन संपल्यावर मध्ये त्यांना काय सांगायचं या बोलतो. शेवटी बाप सांगतो, शेवट थांबवतो. दोन्ही मृदंगचार्याचं कौतुक आहे. दोघांना 500-500 रुपयाचं मानधन आलेलं आहे. जोरदार स्वागत. त्यांच्याकडे सुपूर्द करा दोघांकडं. विडाला विडाला तुकोबराय या अभंगामध्ये आपल्या जन्माला धन्यता देतात. का धन्यता देतात? की आम्हाला हा जन्म मिळाला आणि त्यातल्या त्यात कुठे मिळाला? महाराष्ट्रात मिळाला. आणि इथं मिळाला म्हणून आम्ही कोणाचे दास झालो? अभंगाचं दुसरं. धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला, धन्य बरेचसे लोक आता हे दादा पण म्हणले बापावर बोला. पहिली गोष्टच नाही आम्हाला. का समजलं नाही सांगू तुम्हाला? बाप समजूनच घेतलं नाही कोणी. तुम्ही पहा लेकरू काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या असल्या तर आईला सांगतं पण बापाला सांगत नाही. वेळ पडली शपथ घ्यायची वेळ आली तर ती बापाच नाही शपथ घेत. ते कोणाची शपथ घेतं? माईचीच घेतं. बाप शपथ घेण्याच्या पण लायकीचा नाही का? बापाला इतका कमी समजला. का समजलं माहिती आहे तुम्हाला? पोरगं लहान असताना ती घरातली आई आजी जी असते ना ती काय सांगते माहिती आहे काय? हे तिकडे जाऊ नको बाप मारीन, इकडे जाऊ नको बाप मारीन, शाळेत जा नाही तर बाप मारीन, अभ्यास कर नाही तर बाप मारीन, गल्लीत जाऊ नको बाप मारीन. तिच्या डोक्यात हे शब्द इतक्या वेळेला पडले, बाप मारीन बाप मारीन. मला हे बिलंदर नुसतं मारायच जन्माला आले काय कळलं नाही भाऊ. हा फक्त मारायसाठी आहे. तेव्हापासून तिच्या डोक्यात निगेटिव्ह भावना तयार होती. कोणाबद्दल? कोणाबद्दल? बापाबद्दल. पण एक सांगतो बेट्यानो,
पोरींना तो विशेष आहे का, बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल ना तर ते फक्त त्याच्या मुलीवर असतं. गेल्या 20 मेला माझ्या मुलीचं लग्न झालं भाऊ. मला तर त्याच्यात घुसलो तर मला भावना अनावर होतात. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. काही लोक म्हणतात मुला मुलीचं लग्न असले आईबापाने उपवास धरावा लागतो. माझा उपवास आपोआप घडला. आलेल्या अतिथींचं सेवा करणे, नमस्कार घालणे याच्यातच कधी वेळ गेला ते मला कळलं नाही. भूक नावाची गोष्टीचा माझा संबंधच आला नाही. कारण तो महाराज नव्हता, तो बाप होता. सकाळी 10:30 करेक्ट काट्यावर काटा मी साखरपुडा सुरू केला. कारण खूप मोठ्या हस्ती लग्नाला होत्या. जवळपास 10-11 देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंडळी उपस्थित होते. क्लास 1 ऑफिसर होते, डॉक्टर होते, वकील होते, इंजिनियर होते, पत्रकार होते. मी अभिमानाने नाही पण स्वाभिमानाने सांगतो, माझ्या मुलीच्या लग्नाची बातमी TV चॅनलला पण होती, पेपरला पण होती. लग्न त्या पद्धतीने लावलं मी. लग्नाचा ऐतिहासिक सोहळा होता, सगळा पारंपरिक नव्हता. सकाळच्या सत्रामध्ये नवरीचं ज्यावेळेला आगमन झालं ना त्यावेळेला छत्रपतींच्या युद्धकला मी सादर केला. लोक भारावून गेले अक्षरशः. क्षणभर छत्रपतींचं मरण झालं, सगळ्यांना स्मरण झालं. संध्याकाळच्या वेळे महाराजांना सामूहिक मानवंदना दिली. हजारोनी संख्येने त्या ठिकाणी वराडी मंडळी उपस्थित होती. सामूहिक मानवंदना दिली, महाराजांच्या आरती संपन्न केले. आणि तुकोबारायांच्या वंशज माणिक महाराज मोरे यांच्या शुभ हस्ते माझ्या कन्येला होणाऱ्या जावयाला, मी जावयाला अगोदर सांगितलं होतं एक अमूल्य भेट मी तुम्हाला देणार. ते साळकृत कन्यादान बिन्यादान त्या भानगडी वेगळ्या, त्याचा ह्या घटनेशी काही संबंध नाही. महाराजांचं रायगडावरची जी प्रतिकृती आहे ती प्रतिकृती जावयाच्या लेकीच्या हातात दिली. जीवनात काही चढउतार होऊ द्या, फक्त राजांचं स्मरण करा, हीच माझ्याकडून तुम्हाला अमूल्य भेट आहे. कुणाची पूजा करा नका करू, पण छत्रपतींची पूजा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. कारण ज्याने देवाची पूजा केली, देव पूजेसाठी सुरक्षित ठेवला, त्याची पूजा केली तर देवाची पूजा केल्याचं फळ त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. हे मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात, पुण्यवंत व्हावे मग छत्रपती सज्जन नाहीत का? ज्यांच्यासाठी देवाने यावं त्याच्यापेक्षा सज्जन अजून मला मृत्यू लोकात दुसरा कोणी दिसला नाही. आणि लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं पण नाही आहे. माझ्यासोबत माझे सहकारी किरण महाराज बनकर आहे, विचारा त्यांना. आणि कधी आमच्या पुण्याकडे आला तर आवर्जून चहा पाण्याला माझ्याकडे कोणीही एखाद्या व्यक्तीने, अख्ख्या गावाला तरी सगळ्यांना चहा पाणी मिळेल तो भाग नाही. महाराजांचं नित्यदर्शन व्हावं, नित्य सेवा करायला मिळावी म्हणून राहत्या घरी महाराजांचं तब्बल 10.5 फूट उंचीचं भव्य दिव्य स्मारक उभारलेलं आहे. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात काही चढ उतार येतात त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, आनंदता व्यक्त करतो. राजे, तुम्ही फार चढ उतार पाहिलेत, आमच्या जीवनात आलेत, सांगा मार्ग. आनंदता व्यक्त करायची, शिवचरित्र वाचायला घ्यायचं, उत्तर सापडल्याशिवाय राहत नाही. हा छत्रपतींचा विचार आहे, लक्षात ठेवा. आणि असा बाप तो केवळ आमचा बाप नाही, तो बापाचा बाप आहे. ती आमच्या जिजाऊची पुण्याई आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप माझ्या शिवा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शिवा जन्मला. ओ बाबाचा बाबा माझा शिवा जन्मला, तो बाबाचा बाबा माझा शिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप माझ्या शिवा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शिवा जन्मला. बाबाचा बाबा माझा शिवा जन्मला, बाबाचा बाबा शिवा जन्मला, माझ्या शिवा जन्मला, माझा शिवा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज. हिंदू असून ज्याच्या मुखातून जयकार निघाला नसेल
त्याने आजपासून तरी स्वतःची सुनता करून घ्यायला काही हरकत नाही. याच्यापेक्षा वेगळं काही नाही करू शकत आपण. करू शकतो आपण? नाही करू शकत. आणि एवढ्याही गोष्टीचं मग ते काय होते, पालथ्या गाड्यावर 2-4 टँकर आणलं तरीसुद्धा काय, 100 आणलं तरी, आणि कवर आणता टँकर काय फुकट मिळतात का? कवर आणायची. आज 60% हिंदू समाज निर्ढावलेला आहे. परिणामी पुढच्यांनी आपली डेव्हलपमेंट सुरू केली. 2047 साल त्यांनी टार्गेट ठेवलं आहे हिंदुस्थानचा इस्लाम करण्यासाठी. आम्ही अजूनही शांत आहोत. काही लोक शांत नाहीत असं नाही, काहीच कार्यक्षम आहेत, पण त्यांच्याच्याने भागणार नाही. 100% हिंदू जागा झाला पाहिजे, ही काळाची गरज आहे. विठाला विठाला कीर्तनाची वेळ केव्हा संपून गेलेली आहे. तरी पण छत्रपतींमधला बाप सांगतो आणि शेवा थांबवतो. तुमची इच्छा असेल तर सांगतो, काय रे? कारण मला खूप लांबचा प्रवास आहे. तुमची इच्छा, मला तुमचं सोशल मीडियाला छत्रपतींमधलाच बाप सांगतो मी आता. काय आले, मला तुमच्याकडून खूप लोकांचे फोन आले आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या विषयावर बोलायला सांगितलं. आता ऐकावं तर कोणाचं असं होतंय सगळं. आणि मग आहे तो विषय बाजूला ठेवावा लागतो आणि मग वेगळ्या विषयावर बोलावं लागतं. शेवटी कोणाकोणाची मर्जी धरावी. फरमाईश आणि सांगणारा एकच, कसं काय करावं. विठाला 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 विठाला. आग्र्यामध्ये शिवाजीराजे आणि शंभूराजे स्वतः बाप बेटे गेलेले होते. एक लक्षात ठेवा, शिवाजीराजा त्यावेळेला 2 भूमिकेमध्ये आहे. एक बाप आहे आणि एक राजा आहे. बरोबर 9 वर्षाचं तान्हा लेकरू आहे. विचार करा, आग्र्यावर ज्या वेळेला नजर कैद झाली महाराजांना, खूप मोठा प्रसंग, पण मी तितका सांगणार नाही. बापाची भूमिका फक्त सांगतोय, तेवढी फक्त इतकी शांततेने ऐका. सुई पडली तरी आवाज झाला पाहिजे, एवढी शांतता पाहिजे, तरच तो मला प्रसंग उभा करता येईल, नाही तर मग करता येणार नाही. तेव्हा कृपा करून फक्त 5च मिनटं मला तुमची शांततेचे हवेत तेवढे द्या, एवढी फक्त विनंती करतो. विठाला विठाला खाली बसा. आग्र्यावरून महाराज निसटले 17 ऑगस्ट 1667 रोजी. वार होता शुक्रवार. बऱ्याच वेळेला काही लोक असं पण सांगतात की महाराजांनी शुक्रवार का निवडला, कारण नमाजचा दिवस होता म्हणून. मूर्खात रे बाबांना. अजूनही शिवाजीराजा तुम्हाला समजला नाही. महाराजांनी शुक्रवार निवडला तो आई भवानीचा पूजेचा दिवस होता म्हणून. येईल मला अष्टभुजाने मदतीला आणि काढील आम्हाला अलगद बाहेर, म्हणून शुक्रवारची निवड केली. लक्षात ठेवा. महाराज अलगद बाहेर पडले, पण बाहेर पडत असताना महाराजांच्या डोक्यात एकच विचार होता, मी एक बाप आहे, आमचं लेकरू आमच्या सोबत आहे. इथून निसटल्यानंतर, जेव्हा आम्ही निसटलं याची बातमी औरंग्याला कळाल्यानंतर, तो फरमान जारी करेल, या बाप बेट्यांना जिथे असेल तिथे जसं असेल तसं जिंदा या मुर्दा कैद करा. म्हणजे दोघं एकत्र राहणं धोक्याचं आहे. मथुरेपर्यंत आले. मथुरेमध्ये आल्यानंतर मोरोपंत पिंगळ्यांचे चालक म्हणजे मेहुणे, त्यांचं नावसुद्धा कृष्णाजी पंतच होते. मथुरेमध्ये आल्यानंतर त्यांनी अगोदरच महाराजांच्या हेर खात्याने सगळी व्यवस्था करून ठेवलेली होती. कृष्णाजी पंतांना सांगितलं होतं, राजे केव्हाही आपल्याला भेटायला येतील. त्याला कळलंच नाही, राजे इकडं नजर काही देतं आम्हाला भेटायला येणार. ते म्हटले बहिर्जी सांगतात म्हटल्यावर येणार, पण राजे येत आहेत म्हणून तुमच्या घरी कोणी पाहुणा असला नाही पाहिजे. तुम्ही कुठं जायचं नाही, कोणाला येऊ द्यायचं नाही. आणि महाराज अलगद कुठल्याही वेशामध्ये येतील. खरं वास्तविक महाराज निसटल्याची बातमी ज्या वेळेला औरंगजेबाला कळाली ना, औरंगजेबाची अवस्था काय झाली असेल तुम्हाला माहिती आहे का? थरथर कापत होता औरंगजेब. का कापत होता सांगू तुम्हाला. आमच्या बहिर्जी नायकांनी आग्र्यामध्ये अशा अफवा पेरून ठेवल्या होत्या, महाराजांना भाण्यामती येते, म्हणजे महाराज गुप्त होतात, त्यांना जादू येते, पक्षासारखे उडून जातात, भूमिगत होतात वगैरे वगैरे, अशा काही बातम्या पेरून ठेवल्या. अख्ख्या आग्र्याचा विश्वास बसला की नाही मला माहीत नाही, पण औरंगजेबाचा विश्वास बसला. आणि जेव्हा त्याला कळालं महाराज सुटले, तेव्हा त्यांनी पहिला हुकूम केला,
अरे मेरा मुंह क्या देख रहे हो? मेरी सुरक्षा 10 गुना ज्यादा करो. 10 पटीनं सुरक्षा वाढवून घेतली. सैनिक आलं त्याच्या आजूबाजूने उभं राहिलं. परत ओरडला तो, ऐसे खड़े क्यों रहे हो? ते म्हणले खड़े नहीं रहो तो क्या करो? अगर शिवाजी आ गया तो? ते म्हणले आने दो. आने दो नहीं, मैन में से शमशेर निकालने को जितना समय लगता है उसमें से वो कोथड़ा निकालता है. इतना जल्दी काम होता है उसका. तुम शमशेर निकाल के खड़े रहो. मॅनात सुद्धा शमशेर ठेवू देईना तो. इतका घाबरला होता औरंगजेब. त्याने आपली सुरक्षा वाढवून घेतली. त्याच्यात जो वेळ गेला तेवढ्या वेळेपर्यंत शिवाजी महाराज मथुरेपर्यंत गेले, अगदी सुरक्षित गेले. तिथं गेल्यानंतर महाराजांना चिंता होती, ती लेकराची म्हणजे बापाला काळजी होती, मुलाची. तिथं गेल्यानंतर कृष्णाजी पंतांना सांगितलं, सकाळची शिवलिंगाची पूजा उरकली. होय राजे, झाली पूजा. जा शिवलिंगावरचा बेलपत्र घेऊन या. माझ घरात जाऊन भाकरीचा तुकडा घेऊन या आणि बेल रोटीची आण घेऊन सांगा, आम्ही आपल्याकडे एक स्वराज्याची दौलत ठेवून जात आहोत. प्राणाच्याही पलीकडे स्वराज्याच्या दौलतीचं रक्षण करायचं आहे. मोरोपंतांना समजे ना काय दौलत देऊन जात आहेत. महाराजांनी सांगितलं, नुसतं मान डोलून चालायचं नाही, या बेल रोटीची आण घेऊन आम्हास आपण वचनबद्ध व्हायचं. कमरेला असणारा सुवर्ण मोहरांचा कसा त्यांच्या अंगावर टाकला. नगराज कशापाई स्वराज्याची दौलत सांभाळायची याची गरज लागेल, ठेवून घ्या. पण स्वराज्याची दौलत जर राजगडावर आपण सुखरूप पोहोचवले तर बक्षिशींची खैरात करू आम्ही तुमच्यावर. पण आम्ही गेल्याच्या माघारी औरंग्या दवंडी देईल, बक्षिशीच्या खैरात देईल. बक्षिशीला बळी पडायचं नाही. स्वराज्याची दौलत क्षणभर सुद्धा दृष्ट्याआड होऊ द्यायची नाही. कृष्णाजी पंत विचार करतोय, काय दौलत आहे? विचारल्यानंतर महाराज म्हणाले, स्वराज्याचे उद्याचे होणारे युवराज. पाठीमागे शंभूराजे ऐकत होते. त्यांना वाटलं आपल्याला राजे इथं ठेवून जातात. कृष्णाजी पंतांचं बोलणं पूर्ण झालं. आबासाहेबांना म्हणजे छत्रपतींना आपल्या मुलाशी संवाद साधायचा होता. शंभू हा शब्द फक्त पूर्ण झाला तेव्हा शंभूराजे बोलू लागले, आबासाहेब नका ना सोडून जाऊ आम्हाला शत्रूच्या मुलकामध्ये. आमच्या मातोश्री आम्हाला जन्माला घालून निघून गेल्या हो आबासाहेब. तेव्हापासून आम्ही तुम्हाला पाहून लहानाचं मोठं झालो हो आबासाहेब. आमची जन्मदाती आई आम्हाला नीट ठेवा आबासाहेब. नका ना सोडून जाऊ आबासाहेब. एकट्याने कसं राहावं शत्रूच्या मुलगामध्ये सांगा ना हो साहेब. आबासाहेब आबासाहेब लेकरांनी टाव फोडला. बाबाचं अंतकरण पिळवटून गेला. शंभूबाळ कडकडून लेकराला आलिंगन दिलं. आबासाहेब तुम्हाला असं वाटतं ना वाऱ्याच्या वेगाने दौड करायची. घोड्यावर दौड करत असताना आबासाहेब आम्ही थकून जाणार नाही हो. पण आम्हा शत्रूच्या मुलगा सोडून जाऊ नका बाबासाहेब. नका ना सोडून. लेकराची ती अवस्था पाहू. बापाचं अंतःकरण काळीच पिळवटून गेलो. पुन्हा एकदा लेकराला खडखडून मिठी मारली. काय नियतीचे संकेत असतील. बाप लेखाची आज होणारी ताटातोट परत आम्ही एकमेकास पाहतोय की नाही पाहतोय. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. लेकराला सोडून जायचं. एकुलता एक स्वराज्याचा वारीस. पुन्हा लेकराला खडखडून मिठी मारली. शंभूराजे पुन्हा बोलू लागले, आबासाहेब तुम्हास कदाचित आयुष्य वाटेल. खोडदौड करत असताना
आबासाहेब भूक लागली ना, खायला देखील मागणार नाही हो आबासाहेब. पण आम्हास शत्रूच्या मुलखात सोडून जाऊ नका हो आबासाहेब. एक बाप क्षणभर विचार करतोय काय करावं. स्वराज्याचा विचार करावा की लेकराचा. द्वैधा मनस्थितीत राजा सापडले. शंभूबाळ, तुमच्यासारखे हजारो शंभूबाळ स्वराज्यात वाट पाहतात आमची. आम्ही केवळ तुमचे पिताश्री नाही हो, तुमच्यासारख्या हजारो शंभूबाळांचं पालकत्व आम्ही स्वीकारले. या बापाला समजून घ्या शंभूबाळ, समजून घ्या. तुम्हाला शत्रूच्या मुलखात सोडून जाताना ह्या बापाने छातीवर दगड नाही ठेवला हो. अख्खा सह्याद्री उचलून छाताळावर ठेवला या शिवाजी राजा. तेव्हा कुठंतरी आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. शंभूबाळ, तुम्ही आमची पहिचान आहात हो. तुम्ही जरासे खचून गेला तर काय करावं. नाना परीनं लेकराला समजावलं. शंभूबाळ, तावरंग्याने येवाना दवंडी दिली असेल. या पितापुत्रांना कैद करा जिंदा या मूर्त. शंभूबाळ, यदा कदाचित जर आपण पकडलो गेलो तर स्वराज्याचं स्वप्न एका क्षणात धुळीला मिळेलो. चालेल तुम्हाला? नाही बस. मग स्वराज्य व्हावे आयुष्य वाटते ना आपणास? जी बस. मग स्वराज्य व्हावे आयुष्य वाटावे तर मथुरेत राहावे लागेल. का कुणास ठाऊक यमुनाईच्या तीराला शाप आहे की काय? भगवान श्रीकृष्णाला सुद्धा या यमुनाईच्या तीरावर कारागृहात जन्माला यावं लागलं. का तर धर्मकार्य करायचं होतं. आपल्यालाही धर्मकार्य करायचं आहे. हे दिव्य केल्याशिवाय आपल्या हातून धर्मकार्य होणार नाही की काय असं वाटतंय. म्हणून मथुरेत राहावं लागेल. राहाल ना शंभूबाळ? जी आबासाहेब. कसं बसं लेकरू तयार झालं. पण बाप आहे, बापाची अवस्था काय? काय अवस्था असेल बापाची? बापाचं काळीज पिळवटून जात होतं. पण हा लेकरू भेटेल ना भेटेल. शंभूराजांनी सांगितलं, आमच्या आऊसाहेब गेल्यानंतर आम्ही लहानाचे मोठे झालो तर थोरल्या आऊसाहेबांच्या कृपेने आपण सुखरूप स्वराज्यात पोहोचल्यानंतर थोरल्या आऊसाहेबांना आमचा मुजरा सांगा बस. आणि धाराऊ आईच्या दुधावर आम्ही पोहोचलो. त्या धाराऊ आईला सुद्धा शंभूबाळाचा मुजरा सांगा बस. जे शंभूबा, एकदा मला आलिंगन द्या शंभूबा. कडकडून लेकराला मिठी मारली. कित्येक काळ मिठी सुटत नव्हती. सगळ्यांचे डोळे पाणावले होते. बहिर्जी नाईक म्हणाले, राजा आहे, फार वेळ गमावू नका, शत्रू जवळ आहे. बाप लेकराची ताटातोड झाली. महाराज कृष्ण घोडीला टाच मारून दौडत होते. बाप दृष्ट्याड होईपर्यंत शंभूबाळ टाचा वर करू करू आपल्या बापाला पाहत होते. महाराज अश्वावर दौडत होते. पण मन मात्र घुटमळत होतं लेकरापाशी. तो बाप आहे. इथंच बापाचं कार्य थांबलं नाही हो. महाराज राजगडावर पोहोचले. पोहोचल्यानंतर विचार पडला, लेकरू शत्रूच्या मुलखात सुरक्षित येतंय की नाही. म्हणून जिवंत असणाऱ्या आपल्या लेकराचं या बापाने स्वतःच्या हाताने पिंडदान घातलं. काय काय यातना झाल्या असतील त्या बापाला. किती सहन केलं शिवाजी राजा. कशासाठी? राष्ट्रासाठी, धर्मासाठी. आपलं लेकरू जिवंत आहे माहीत असताना देखील पिंडदान केलं व स्वतःच्या.
काय नियतीचे संकेत असतील की शंभू बाळाचं ज्या वेळेला बलिदान होईल त्यावेळेला पिंडदानाला भोसले घराण्यातलं कोणी नसेल. मथुरेत बापाला शब्द दिला होता, आबासाहेब स्वराज्यासाठी शत्रूच्या मुलखातच काय देहाचा एक एक अवयव आम्ही दान देऊ स्वराज्यासाठी. बापाला दिलेला मथुरेतला शब्द इथे पुण्यात तुळापूरला आळंदीजवळ खरा करून दाखवला हो. खरा करून दाखवला. देहाचा एक एक अवयव दान दिला, संपूर्ण देह सोडला, पण धर्म नाही सोडला हो. धर्म नाही सोडला. एवढा त्याग समर्पण या बाप बेट्यांचं होतं. म्हणून आज हिंदू धर्म राहिला टिकला आणि म्हणून तुम्ही आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो. म्हणून तुकोबराय सांगतात की या पिता पुत्रांच्या आमच्या धर्मावर, आमच्या राष्ट्रावर, आमच्या मायभूमीवर इतके उपकार आहेत ते पेटणार नाहीत. त्यांच्या चरणावर आमची गर्दन जरी अर्पण केली ना तरी ते उपकार भेटणार नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई एवढा त्याग आणि समर्पण या पितापुत्रांचं आहे. आणि म्हणून समर्थांनी सांगावं, शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अनेकांच्या अनेक अपेक्षा असतात. वक्ता एकच असतो, सगळ्या गोष्टी पूर्ण करणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्यांच्या मुलांनी सांगितलं की आमचे वडील ज्या क्षेत्रात काम करून एवढं काबाड कष्ट करून आम्हाला घडवलं, वाढवलं, संस्कारित केलं, आज आम्ही सदन आहोत, पण ते आज आमच्यात नाहीत. पण एक सांगून जातो, ते आज जरी तुमच्यात असले नसले तरी त्यांचा कृपा आशीर्वाद मात्र तुमच्यासोबत सदैव राहणार आहे. आणि त्या कृपेची शिदोरी सदैव तुमच्या सोबत आहे म्हणून तुमची प्रगती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मायबाप असो अथवा नसो, त्यांचे आशीर्वाद मात्र प्रत्येकासोबत असल्याशिवाय राहत नाही. आई रागाभराने म्हणते, मुडद्या नीट जेवतो का नाही? मुडद्या म्हणजे तिला असं वाटत नाही की माझं लेकरू मरावं, तिला हेच वाटत असतं माझ्या लेकरांनी पोटभर जेवावं, म्हणून ती मुडद्या म्हणत असती. मुडद्या म्हणण्याचा अर्थ तसा घ्यायचा नसतो, लेकराला पोटभर खाऊ घालावं हे त्या माईची इच्छा असते. म्हणून मायबापाचे शब्द हे कधी वाईट नसतात, ते आशीर्वादाचेच असतात. आणि म्हणून आज जरी तुमचे वडील तुमच्यासोबत नसले तरी आशीर्वादाच्या रूपाने तुमच्यासोबत आहेत. आणि म्हणून तुमचा प्रगतीचा आलेख उंचावलेला आहे, कारण वडिलांची सेवा ही कधीच वाया जात नाही. आज तुम्ही 5वं पुण्यस्मरण करता, हे तुमचं खऱ्या अर्थाने परम भाग्य आहे. आणि बापाचं पुण्यस्मरण करणे, आईचं पुण्यस्मरण करणे हा मनुष्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे. याच्यापेक्षा मोठा पर्वकाळ त्याच्या जीवनात येत नाही. आणि तो आज तुम्ही 5व्यांदा साध्य केला आहे, म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगून जातो तुम्हाला, माझ्याकडे कीर्तनाला कधीच वेळ पुरत नाही, ही माझी कायमची शोकांतिका आहे. आणि कोणी सांगतं थांबा थांबा, नाही आजपर्यंत कोणी म्हटलं, पण सांगा असं म्हणणारी बरीच असतात. पण एक जाता जाता एक सांगतो, मी पुन्हा कधी जर तुमच्याकडे आलो, आता मी जास्त वेळ थांबणार नाही, पुढेही बहुत करणे आहे, आता मुळातच जास्त वेळ झाला आहे. व्यसनाधीन झालेली कोणी जर असतील, म्हणजे ज्यांना दारूचं व्यसन सुटत नसेल, अशा लोकांना विनामूल्य इलाज करतो, पैसा घेत नाही. कारण एक मनुष्य जर घरात दारू प्यायचा बंद झाला, त्याची पत्नी सुखी होते, मायबाप सुखी होतात, लेकरं सुखी होतात. ही सेवा गेल्या अनेक वर्षापासून मी करतो आहे. का तर आमचे बांधव, नुसतं भारत माझा देश आहे, सारे बांधव भारतीय माझे बांधव आहेत हे नुसतं म्हणायचं नाही, ते असले पाहिजे. त्यांची समृद्धी, याच्यातच माझं जीवन दडलेलं आहे वगैरे वगैरे, ते पुढचं ते कृतीत आलं पाहिजे. आणि ते आणण्यासाठी सगळ्यांनी वचनबद्ध व्हावं. हीच खऱ्या अर्थाने श्रीरंग बाबांना खरी श्रद्धांजली आहे. आणि धर्मासाठी गावकी भावकीचे वाद सोडून द्या आणि हिंदू म्हणून एकत्र या. जातपात विसरा, त्याच्या अगोदर आपण हिंदू आहे. एक लक्षात ठेवा, जशी दिव्याला वाती असतात
तशा आमच्या समाजात जाती आहेत, पण दिवा एकच आहे. वाती जरी अनेक असल्या, दिवा नसेल तर वातींना किंमत नाही, आणि धर्म नसेल तर जातीला सुद्धा किंमत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्म महत्वाचा आहे, जात महत्वाची नाही. जातीच्या अगोदर आम्ही पहिले हिंदू आहोत, म्हणून हे आम्ही हिंदुत्व जपलं पाहिजे. जाती जातीतली भांडणं थांबवा, हिंदू म्हणून एकत्र या, राष्ट्रासाठी या, धर्मासाठी या. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठला बोलिले लेकुरे वेडे वाकुडे पराक्रमा पराठ तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय ज्ञानेश्वरा राखा पाया पैकरा देव तुकाराम तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमचे देखिले चंद्रना हाता उठावे ते वाडी कपने ते सापडले केली गावेचे म्हणाये मा म्हणे भोगेला निवारीला लाग हाता उठावे से म्हणाये चक्र पाणी ओवाळी ते दोरावासा धन्य काळा पहा पहावो सकाळ पुण्यवंता तुम्ही बाळा जपुरले नवस धन्य काळ आ तुकावा येटाळे उभा सानिध्य जवळे पुरटे प्रेम सप्रेमारती धन्य धन्य ते लोचना नित्य कैते अवलोकन प्रेमानंदा उठू नका कोणी उठू नका 2 मिनिट खाली बसा आरती राजा महाकैवल्यतेच्या शिवती साधू संत आरती होस्तर उठू नका कोणी आरती होस्तर उठू नका लोपले ज्ञान जागे हिताने नंद कोणी अवतार बांधूला नाव ठेवले ज्ञान आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेच्या सेवते साधू संत मनोवेदना माता प्रगट गुहे बोली विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेच्या सेवते साधू संत मनोवेदना माता आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सतीदान पायी दाखवे आरती दो दाखवे स्वामी सद्गुरु दामा सतीदान तरुणीची ब्रह्म तपाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सत्तार पाय दाखवे घाललो टाकले वतीने चरण डोळ्याला पाहिजे हीच व्हावी माझी असं जन्म झाला असं पंढरीचा वारकरी सर्व अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीच्या वारकरी तुका माझी पंढरीच्या वारकरी वारकरी देशील तरी पायी पांडुरंगा या संताची निर्वेश मध्ये आणि दुये काय न मागू देवा तुका बरे आता उदार तो होई मध्ये ठेवी पायी संताची या संताची निर्वेश मध्ये आणि दुये काय न मागू देवा मागो देव